लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ॲडव्होकेट सोशल जस्टिस तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन। शालिमार येथील भारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास करण्यात आले अभिवादन। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त CBS येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ॲडव्होकेट सोशल जस्टिस संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट अनिता जगताप, ॲडव्होकेट पुष्पा ढवळे, ॲडव्होकेट रवींद्र चंद्र मोरे यांच्यासह नाशिक ॲडव्होकेट सोशल जस्टिस संघटनेचे महिला पदाधिकारी, ॲडव्होकेट मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज पूर्ण याचा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो। कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यामध्ये राहिलेले नव्हते। तर बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉन्स्टिट्यूशन दिलं, घटना लिहिली, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे कायदे सांगितले। बाबासाहेबांनी आपल्याला नुसती घटना दिली तर सगळ्या प्रकारचे कायदे दिले, कायद्यामध्ये सगळ्या प्रकारचे अधिकार दिले, सर्व इक्विटी, सोशॅलिटी, समानता, सर्वांना इक्विटी दिलेली आहे। आणि आज बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे आणि त्या त्या कायद्यावर आज आपण चालत आहोत आणि बाबासाहेबांमुळेच आज आपण आहोत आणि राहणारच आहोत। आणि बाबासाहेब आजही आपल्यामध्ये आहे आणि राहणारच आहे। आता इथे जे आम्ही जमलेलो आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ जमलेलो। आता पुतळ्याच्या इथे दरवेळेस आम्ही 14 एप्रिलला येतो, 6 डिसेंबरला येतो, दरवेळेस तिथे येतो। खरं महानगरपालिकेने या पुतळ्याच्या इथे साफसफाई करणे, तिथे त्या सगळा कचरा वगैरे गोळा करणे, हे सगळं महानगरपालिकेने केलं पाहिजे। ती महानगरपालिका हे करत नाही। तर आमच्या खिशातून आम्ही टॅक्स भरतो, सर्व गोष्टी करतो, तर तिथे त्या पुतळ्याजवळ त्यांनी साफसफाई आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। त्यामुळे त्यांनी ते करावं ही एक नम्र विनंती। सप्रेम जय भीम मित्र हो, आपण आज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण जमलेलो मित्रांनो, आपण पाहत आहोत आपल्या पाठीमागे बाबासाहेब यांचा भव्य असा पुतळा आहे। आपण दरवर्षी दर सालाप्रमाणे आपण येथे वकिलांतर्फे दरवर्षी आपण इथे अभिवादन सभा घेत असतो। त्या अनुषंगाने आपण आपले जिथले ज्येष्ठ वकील, बारचे वकील आणि इतर जे आपण पाहत आहोत येथे जमलेले वकील यांच्या तर्फे आपण दरवर्षी अभिवादन घेत असतो। त्या अनुषंगाने आज देखील आपण अभिवादन केलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगणं खूप मोठं आहे, परंतु मी थोडक्यात आवडतो। यामध्ये बाबासाहेब यांना जागतिक यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज असं संबोधलेले आहे आणि त्यांची आत्तापर्यंतचे जेवढे काही आहेत 100 विद्यार्थी टॉप 10 म्हणजे मागील 400 ते 500 वर्षांपर्यंतचे जेवढे काही टॉप 10 विद्यार्थी, त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश झालेला आहे आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च स्थानावर आहेत। त्यांना त्याकरिता सिम्बॉल ऑफ नॉलेज असा किताब बहाल केलेला असून युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब यांचा पुतळा, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब यांचा पुतळा ठेवलेला आहे। तर मी आणि तमाम माझे इतर वकील बांधवांतर्फे मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण निमित्त मी अभिवादन करतो। जय भीम। आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आम्ही सोशल जस्टिस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर्फे साजरा केलेला आहे। यावेळी सर्व महिला उपस्थित आहेत, तसेच सर्व वकील वर्ग देखील अभिवादन करण्यासाठी ह्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला आलेले आहेत। बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला संपूर्ण देशालाच जी घटना दिली आणि त्या घटनेने जे जे काही संविधानिक अधिकार दिले ते कोणत्या एका महार जातीला नसून, कुठल्या एका विशिष्ट जातीला नसून, संपूर्ण भारत देशाला जे संपूर्ण 18 पगड जाती आहेत त्या सर्वांनाच व खास करून महिलांना जे अधिकार दिले, त्यामुळे आज आम्ही कोट घालून आणि इथे तुमच्या समोर ही बाईट देत आहे। महिलांना, बऱ्याच महिलांना नेमकं बाबासाहेब 6 डिसेंबरला महानिर्वाण झाले आणि 14 एप्रिलला त्यांचा जन्म झाला हे देखील काही महिलांना माहीत नाही। हे महिलांची शोकांतिका आहे आणि आज ज्या बाबासाहेबांमुळे कोड घालून
कुठे मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर आहेत ते केवळ बाबासाहेबांनी महिलांसाठी दिलेलं आरक्षणामुळेच आहेत. तसेच महिलांना 6 महिन्याच्या रजा, वुमन प्रोटेक्शन ॲक्ट असे वेगवेगळे कायदे, त्यानंतर सक्सेशन ॲक्ट, जो बापाच्या संपत्तीमध्ये महिलांना समान अधिकार, हे सर्व काही आहे हे केवळ बाबासाहेबांनी दिलेले आहे आणि हे आमच्या महिला सर्व काही विसरल्या आहेत. आज ज्या पण योजना महिला घेत आहेत, प्रसूती रजा घेत आहेत शासकीय, त्या महिला देखील या विसरल्या आहेत. तर माझं सर्वांना आव्हान आहे की नेमके बाबासाहेब तुम्ही वाचा, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय केलंय. तुम्ही त्यांना कमीत कमी 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला अभिवादन का करतात हे सुद्धा काही महिलांना माहिती नाही आमच्या. आणि ज्या महिला या आज मी फ्रीडम झालंय, स्पीचचं फ्रीडम जे दिलंय ते केवळ आणि केवळ एकट्या बाबासाहेबांमुळे आले आहे. आणि हिंदू कोड बिलासाठी समस्त हिंदू महिलांसाठी बाबासाहेबांनी त्यांच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर मला वाटत नाही की बाबासाहेब असे होतील ह्या पुढे देखील, असं कधीही होणार नाही आणि याच्या मागे देखील होणार नाही. त्यामुळे आज 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांना माझे त्रिवार अभिवादन. सर्वांच्या वतीने, सर्व महिला वर्गांच्या वतीने मी बाबासाहेबांना अभिवादन करते. धन्यवाद. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.